नगरमध्ये शहर जिल्हा भाजपच्या वतीने पक्षाचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं। नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यानंतर भाजपच्या गांधी मैदानातील कार्यालयासमोर फटाके वाजवून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव करण्यात आला। यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेविका मनीषा बारसकर, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, नितीन शेलार, बाबासाहेब वाकळे, विश्वनाथ पोंदे, मालनताई ढोणे, बंटी डापसे, उमेश साठे आदी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाने 2 खासदारांपासून सुरुवात करीत आज देशभरात प्रमुख सत्ता केंद्र म्हणून लोकप्रियता मिळवली आहे। या प्रदीर्घ वाटचालीत जनहिताची कामं प्राधान्याने केल्याचा पक्षाला फायदा झालाय। पक्षाची हीच परंपरा पुढेही कायम राखण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला। माननीय खासदारसाहेब शहर जिल्हाध्यक्ष यांच्या वतीनं आज आमच्या भारतीय जनता पार्टी स्थापना निमित्तानं आज जवळ आमच्या भारतीय जनता पार्टीला 37 वर्षे पूर्ण झाली। या निमित्तानं आज आमच्या भारतीय जनता पार्टी या कार्यालयात स्वर्गीय पंडित दीनदयाळजी, त्याचप्रमाणे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आज आम्ही पुष्पहार अर्पण केला आणि आज भारतीय जनता पार्टीचे 36 वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं नगर शहरातील जवळजवळ 11 जे महापुरुष आहेत यांना आम्ही सगळ्यांजवळ हार अर्पण केला, जेणेकरून यांना अभिवादन केल्यानंतर आज आम्हाला असं वाटतं की आज आपल्या भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं आहे। आणि गेली अनेक वर्ष आपल्या भारताला 65 वर्ष स्वातंत्र्य मिळाले, पण जेव्हापासून आपण पाहतो की भारतीय जनता पार्टी सरकार केंद्रात, राज्यात आणि प्रत्येक प्रभागात काम करत आहे, तेव्हा सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। त्यामुळे त्या भविष्यकाळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष अतिशय प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी प्रेरित आहे आणि इथून पुढील भविष्यकाळात आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगर शहर, नगर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण, पोषक असं वातावरण तयार करून आपल्या शहरवासियांचे जेवढ्या काही अपेक्षा आहेत, जिल्ह्यावासियांची ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस, खासदार कुलजान साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। आणि आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना, आमच्या माता भगिनींना या ठिकाणी पक्षाने अतिशय ताकद दिली आणि त्यामुळं केंद्राच्या, राज्याच्या जेवढ्या काही योजना आहेत आम्ही आज आमच्या अहमदनगर महापालिकेमध्ये जवळजवळ 250 कोटी योजना केंद्राकडून, राज्याकडून आज आमच्या महापालिकेला मंजूर करून दिल्या। त्यामुळे त्या भविष्यकाळामध्ये आमच्या नगरकरांच्या ज्या वासियांच्या ज्या अपेक्षा आहेत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1980 मध्ये हा पक्ष स्थापन केला। त्याला 37 वर्ष पूर्ण होऊन यशस्वीरित्या 38व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत। त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचाच वटवृक्ष झाला आणि सगळ्या जवळपास आपल्या नगर म्हणजे आतापर्यंत 2 खासदार होते त्यांचे भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचे, आता 282 झालेत। म्हणजे हीच एक भारतीय जनता पक्षाचे यश म्हणावं लागेल आणि याच्याही पुढे जाऊन आपल्या पक्षाची स्थापना, आपल्या पक्षाची वाढ अजूनही उत्तरोत्तर होत राहणार आहे। गेली 37 वर्ष पूर्ण झाली भारतीय जनता पार्टीला आणि आज 38वा वर्ष भारतीय जनता पार्टीला लागलेलं आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आज अहमदनगर शहर भारतीय जनता पार्टी माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय नगरसेवक सुवेंद्रजी गांधी आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री किशोरजी बोरा, युवा मोर्चा अध्यक्ष नितीनजी शेलार, तुषारजी पोटे, जगन्नाथजी निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला नगरसेविका, सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी 6 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत अहमदनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत नागरिकांसाठी, त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या स्थापना दिवसाच्या निमित्तानं 6 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत रोज विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प आमच्या नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर शहर महानगरचे अध्यक्ष सन्माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज 6 एप्रिलच्या दिवसांनी सुरू केलं आहे। खरं म्हणजे आज भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या शैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अहमदनगर शहरातील अहमदनगर शहरामध्ये ज्या महापुरुषांचे पुतळे आपल्या नगर शहरात बसवलेले आहेत, त्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आम्ही आज भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवस साजरा करण्यात सुरुवात केलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि
देशामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामान्य जनतेचं जो काही त्यांना जनतेला आपल्या शासनाकडून केंद्र शासनाने ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्यासुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या 6 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत करणार आहोत आणि 20 एप्रिलला आमची सांगता भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर होणार आहे। त्या 20 एप्रिलच्या सांगताच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रावसाहेबजी दानवे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सांगता समारोह होणार आहे। स्थापना दिन कार्यक्रमास पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।